ब्रॉट टू यू बाय विगार्ड। ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे। मी सध्या उभा आहे वागळे स्टेट परिसरामध्ये आणि या ठिकाणी न्यू मातृछाया इमारत आहे। या इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा गॅलरीचा काही भाग आज पहाटे कोसळला आहे आणि यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या यादीनुसार 96 इमारत जे आहेत ते ठाणे जिल्ह्यामध्ये अति धोकादायक आहेत। यामध्ये 27 इमारती आहेत त्या व्याप केलेल्या आहेत। त्याचबरोबर नौपाडा आणि कोपरी परिसरात 27, त्याचबरोबर भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। माजीवाड्यात 1, उत्तळसरमध्ये 3, कळवामध्ये 2 व मुंब्र्यामध्ये 4 अशा इमारतीचा समावेश आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 96 अशा इमारती आहेत ज्या अति धोकादायक आहेत। दरवर्षी पावसाळा आला तर महानगरपालिकेकडून या इमारतींना नोटीस बजावली जाते, मात्र कुठलीच कारवाई या ठिकाणी केली जात नाही। त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये अनेक धोकादायक इमारत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असून उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। या धोकादायक इमारतीमुळे कुठली दुर्घटना घडली तर त्याला नेमकं जबाबदार कोण असेल असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।